श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघ महिन्यातील अमावास्या ही मंगळवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी आहे. मंगळवारी अमावास्या आल्याने या अमावास्येला भौम्यवती अमावास्या असे देखील म्हटले जाते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याची अमावास्या तिथी ही सोमवारी म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:47 सुरू होईल, तर मंगळवारी म्हणजे 17 फेब्रुवारीला सायंकाळी 4:27 समाप्त होईल. आणि शास्त्रानुसार ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस जी तिथी असते ती दिवसभर मानली जाते. म्हणूनच 17 फेब्रुवारी रोजी माघ अमावास्या साजरी केली जाईल. माघ अमावास्येला मौनी अमावास्या असेही म्हणतात. या दिवशी सूर्योदयापूर्वी कोणत्याही पवित्र नदीत किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. अमावास्या ही पितरांची तिथी मानली जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी मौन पाळण्याचे विशेष महत्त्व आहे. मौन पाळल्यामुळे आत्मचिंतन केल्याने मानसिक शांती वाढते आणि मनाला शांती मिळते. अमावास्येच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, तीळ, गूळ, कपडे किंवा ब्लँकेट दान करणे महापुण्य मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक चणचण दूर होते. ज्यांच्या कुंडलीत शनी किंवा राहूचे दोष आहेत त्यांनी या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावावा. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घातल्याने सौभाग्य वृद्धी होते. पिंपळाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात अशी श्रद्धा असल्यामुळे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे लाभदायक ठरते. या अमावास्येला रुद्र, अग्नी तसेच ब्रह्माची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यांना उडीद, दही, पुरी असे नैवेद्य दाखवून व्रतकर्त्याने स्वतः पदार्थाचे एक वेळ सेवन करावे असे शास्त्रात म्हटले आहे. माघ अमावास्येला सोमवार, मंगळवार, गुरुवार किंवा शनिवार या 4 वारपैकी एक असेल तर या अमावास्येच्या व्रताचे फळ सूर्यग्रहणापेक्षा अधिक मानले जाते. या अमावास्येला विशेष म्हणजे या तिथीला युगारंभ झाला असे मानले जाते. आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणून या दिवशी पित्राधिकाचे स्मरण करून अपिंडिक श्राद्ध करावे असे म्हटले जाते. अपिंडिक श्राद्ध म्हणजे पिंड आणि अन्य विधी न करता केवळ पित्रांच्या नावाने आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे आहे. कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पित्र या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा आणि कोणते दान हे केलेले आहे. हे दान केल्यामुळे आपल्या कुटुंबावर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुख समृद्धीचा आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. धार्मिक दृष्ट्या माघ अमावास्येला अनन्यसाधारण असं महत्त्व असल्याचं म्हटलं जातं. म्हणून या दिवशी काही प्रभावी आणि उपायसुद्धा आवर्जून केले जातात. आणि म्हणूनच माघ अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा. दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपला 3 पिढ्याचा पितृदोष तर संपणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दही भाताचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष, तसेच आपल्या मुलांना वारंवार आजारी पडायला लागतं. ते चिडचिड करतात, हट्टीपणा करतात. त्यांना गेलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली असतील पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसतील. बऱ्याचदा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील.
तर या प्रकारच्या समस्या निर्माण होतात जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो. आणि ह्या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण आपल्या पितरांची सेवा केली, पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष निश्चितच दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला माघ अमावास्येच्या दिवशी रात्री झोपायला जायच्या अगोदर करायचं. म्हणजे आपलं स्वयंपाकघर आवरून झालं की त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला 1 वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा आहे. पण भात शिजवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही आहे. आता फक्त भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. भात शिजून झाला की तो आपल्याला एखाद्या पुठ्ठ्यावर किंवा पेपर प्लेटवर किंवा द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे. भात थंड झाला की त्यावर आपल्याला 2 ते 3 चमचे दह्याचे टाकायचे, तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे, तसेच आपल्याला त्यावर थोडंसं हळद आणि कुंकूसुद्धा टाकून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला हा भात जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला घेऊन जायची आहे. त्याचबरोबर या भाताजवळ आपल्याला 1 ग्लासभर पाणीसुद्धा ठेवायचं. आता दक्षिण दिशेलाच आपल्याला तोंड करून आसन घेऊन बसायचं आहे. आता आपल्याला दोन्ही हात जोडून आपल्या पितरांचं स्मरण करायचे. जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव म्हणा, नाही माहिती असेल तर आपल्याला 21 वेळा ओम पितृदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून आपल्या पितरांचं स्मरण करायचं, त्यांना बोलायचं की यापुढे आपल्याला त्यांचं कायम स्मरण राहील, आपल्याकडनं कधीही कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या होणार नाही. त्याचबरोबर घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याला दक्षिण दिशेला नमस्कार करायला लावायचं, तसेच आपल्या पितरांचं स्मरणसुद्धा करायला लावायचं आहे. आता हे दही भात आपल्याला तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हे दही भात जे आहे ते उतरवून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला हे दही भात जे आहे ते घेऊन जायचं आपल्या बाथरूममध्ये एकदा दही भात ठेवलं की आपल्याला ते बाथरूम पुन्हा उघडता येणार नाही. आता प्रत्येक लोकांचा ही समस्या असते की आमच्याकडे एकच बाथरूम आहे, मग आम्ही काय करायचं. मग तुम्हाला काय करायचं आहे, त्या दही भातावर एक बालदी जी आहे ती पालथी करून ठेवून द्यायची आहे. नंतर तुम्ही हे जे बाथरूम आहे ते वापरू शकतात. आता हे जे दही भात आपण बाथरूममध्ये ठेवले ते संपूर्ण रात्रभर आपल्याला बाथरूममध्येच ठेवायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातील इतर सदस्य उठायच्या अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे. न आंघोळ करताच आपल्याला हे दही भात जे आहे ते बाथरूममधनं उचलायचं आहे. त्याचबरोबर जे ग्लासभर पाणी आपण ठेवलं होतं ते सुद्धा आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे. बाहेर आल्यानंतर हे ग्लासभर पाणी आहे ते आपल्याला बाहेर फेकून द्यायचं आहे. त्याचबरोबर जे दही भात आहे ते घेऊन आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं. आता तुम्ही वाटेमध्ये जात असतील, तुमच्यासमोर एखादा कुत्रा आला तर त्याच्यापुढे तुम्ही हे दही भात जे आहे ते खायला ठेवू शकतात, की एखादी गाय आली तर तिच्यापुढे आपल्याला हे दही भात जे ते खायला ठेवायचं आहे. आता तुम्हाला वाटेमध्ये कुत्रा पण नाही भेटला, गाय पण नाही भेटली तर एखाद्या झाडाखाली आपल्याला नेऊन हे दही भात जे आहे ते ठेवायचे, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हे भात खातील. एकदा भात तुम्ही झाडाखाली ठेवलं की तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही आहे, सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ आंघोळही करून घ्यायची. अशा रीतीने आपल्याला हा अमावास्येच्या दिवशी उपाय जो आहे तो करायचा आहे. प्रत्येक अमावास्येला हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होतोच होतो. पण आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.